जय भीम, जय शिवराय सर्वांना. मी जयश्री सारी डिझाईन अँड स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत फुगाबाही आणि ट्रेंडिंग अशी असलेली देवसेनाबाही. मी काही म्हणू शकता, मी इथे फुगाबाही म्हणून घेते आणि त्याच्यासाठी कपडा तयार करत आहे. तर बघा, इथं ती फुगाबाहीची असते ना, तिला खूप जास्त कपडा लागतो स्लीव्जला. त्याच्यामुळे मी त्याचे ॲडजस्टमेंट करून घेत आहे आणि तुम्हाला सांगत आहे किती कपडा लागतो, काय लागतो. तर हा जास्तीत जास्त बघा, त्याला फुगाबाही म्हणजे ते मिऱ्या फुगा जे बनवण्यासाठी ना कपडा जास्त लागतो. तर बघा मी कशा प्रकारे बघा 5.5 इंचाची लांबी घेतलेली आहे आणि रुंदी ही असेल बहुतेक 1 हाताच्या अंतराने बघा, पूर्ण 1 हात तेवढी घेतलेली आहे. आणि इथे मी मिऱ्या टाकून घेत आहे, एक मिरी टाकून घ्यायची त्याच्यावरती. त्याच्यामुळे ना फुगा पडतो खूप मोठा असा आणि ती खूप अट्रॅक्टिव्ह दिसते. तर बघा मी इकून टाकून घेतलेले आहे, आता इकून टाकून घेत आहे. तर बघा मी कशा प्रकारे ते पूर्ण मेजर करून घेत आहे. मेजर करून पूर्ण अर्धा इंचाच्या हिशोबाने स्लीव्जला ना पप येण्यासाठी ना ते अशा हे करून घ्यायच्या, मुडपून घ्यायचं. जसं आपण पॅन्टला चुडी पाडण्यासाठी कसं त्याला फोल्ड करतो तशा प्रकारे. नवीन असाल तर समजणार नाही आणि जुना असाल तर तुम्हाला तर माहीतच आहे पॅन्टला आपल्याला कशा प्रकारे फोल्ड करावं लागतं ते. एकीकडून मी पूर्ण ते मुडपून घेतलेलं आहे. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे मिऱ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि परत मग दुसऱ्या साईडकडून ते फोल्ड करून पूर्ण फिनिशिंग सहित बरोबर करत आहे. तर बघा, आपण जे स्लीव्स कट करून घेतो ना त्या साईजमध्ये पूर्ण आलेलं पाहिजे. आता बघा एक साईडचं झालं, आता दुसऱ्या साईडचं करून घेत आहे मी. तर इथे बघा मी पहिली जी स्लीव्स तयार केली ना तशाच प्रकारे दुसरी स्लीव्स तयार करत आहे. जशा मी मिऱ्या घेतल्या तशाच घेणार आहे आणि परत पलीकडून फोल्ड करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही एकदा व्हिडिओ जरी बघितला तरी तुमच्या लक्षात बसेल की कशा प्रकारे मी केलेला आहे आणि खूप सोप्या स्लीव्स आहेत या. आणि बघा समोरचा काठ मी ना 5.5 इंचाचा कापलेला आहे. म्हणजे आपला जो स्लीव्सचा भाग असतो ना समोरचा, हा वरचा मी 5 इंचचा घेतलेला आहे. तो 5.5 इंचाचा घेतलेला आहे. ती बॉर्डर पूर्ण दिसत आहे ना, ती 5.5 इंचाची घेतलेली आहे आणि वरची जी आहे ना ती 5 इंचाची घेतलेली आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता 10-10.5 तयार होत आहे. 10.5 इंच तरी अर्धा इंच शिलाईसाठी शिलाई मार्जिन जाते, त्यामुळे 10 इंच एक शिलाई मारून घेतलेली आहे. त्यावरती आता डबल शिलाई मारून घेत आहे, दाब शिलाई. बघा दाब शिलाई मारून घेत आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा की व्हिडिओ कसा दाब शिलाई देऊन झालेली आहे. आता सेम जसं आपण याला ते पुढचा काठ लावला तसंच यालाही लावून घेणार आहे मी. बघा अशा प्रकारे ते पण जॉईन करून घेतलेलं आहे आणि त्यावरही दाब शिलाई देऊन घेत आहे मी. ते बघा
कशा प्रकारे दाब शिलाई दिलेली आहे बघा. समोर वरचा जो काठ आहे ना तो किती आहे आणि समोरचा जो काठ आहे तो किती आहे. वरचा जो भाग आपण घेतलेला आहे ना मिऱ्या पाडत, तोच पफ साईड दिसतो आणि तीच फुगाबाही आपण पफ बाही अशी म्हणतो तिला. आणि आता अस्तरवरून जॉईन करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे वरून जॉईन करून घेत आहे मी. वरून जॉईन करून घेतलं की तो खालून फोल्ड करायचा. हे बघा अशा प्रकारे खालून कपडा येतो तो आणि फिनिशिंग व्यवस्थित दिसते. तर बघा वरून एक शिलाई मारून घ्यायची जेणेकरून खालीवरी कपडा हा होणार नाही. ते बघा आधी स्लीव्स कट केलेल्या होत्या त्या आणि त्यानुसार मी मेजरमेंट घेतलेलं आहे. तुम्ही आधी स्लीव्स कट करून घ्या आणि जर स्लीव्स कट करता येत नसतील तर कमेंट टाका, मी तेही व्हिडिओ नंतर अपलोड करेल. बघा अशा प्रकारे स्लीव्ज अटॅच करून झालेले आहेत.